नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे, यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण अपरोक्ष अनुभूती या प्रकरण ग्रंथाला सुरुवात केलेली आहे. अपरोक्ष अनुभूती भाग 2 मी सादर करत आहे, परंतु त्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अपरोक्षानुभूती एपिसोड 2. आपण मंत्र 5व्याला आत्ता सुरुवात करत आहोत. नित्यम आत्मस्वरूपम हि दृश्यम तद विपरीतगम एवं यो निश्चयः सम्यक विवेको वस्तुनः सर्वे. म्हणजे काय की साऱ्या जगतामध्ये आत्मतत्व ही एकच गोष्ट अशी आहे की जी नित्य आहे, अविनाशी आहे, चिरंतन आहे, अविकारी आहे. आणि सारं जगत, अख्खच्या अख्खं जे जगत ब्रह्मांड, ब्रह्मांडामधील लाखो गोष्टी या ज्या बघितल्या जातात त्या मात्र अनित्य आणि विनाशी आहेत. हा दोघांमधला फरक जाणणं म्हणजे विवेक होय. याला आत्मानात्मविवेक असं म्हटलं जातं. म्हणजे एरवी व्यावहारिक भाषेमध्ये विवेक या शब्दाचा अर्थ काय होतो तर साधारणपणे नीट समजून उमजून एखादा निर्णय घेणं, परिस्थितीचं, प्रश्नांचं भान ठेवणं आणि त्याप्रमाणे तो विवेक सांभाळून, म्हणजे काय बरोबर, काय चूक, काय योग्य, काय अयोग्य या सगळ्याचा विचार करणं म्हणजे विवेक. परंतु अध्यात्माच्या दृष्टीनं हा अर्थ तर आहेच, परंतु त्याशिवाय त्याला आत्मानात्मविवेक असं सुद्धा म्हटलं जातं की ज्यामध्ये जगतामध्ये नित्य अविनाशी काय आहे आणि त्याच्या विरुद्ध विनाशी काय आहे, बदलणारं काय आहे, क्षणभंगूर असं काय आहे, ह्या दोघांमधला फरक जाणणं म्हणजे विवेक असं म्हटलं जातं. या दोन घटकांमधला फरक ओळखून आता केवळ जर आपल्याला फरक कळलाय की नाही तर मग आता जे नित्य आहे, जे अविनाशी आहे, चिरंतन आहे, जे अजिबात बदलत नाही असं जे आत्मतत्व आहे म्हणजेच ईश्वरीय तत्व, त्या ईश्वरीय तत्वालाच आता प्राधान्य देणं, त्या ईश्वरीय तत्वालाच चिकटून राहणं. आणि अनात्म गोष्टी म्हणजे आता अर्थातच अनात्म गोष्टींमध्ये काय काय येतं तर काय येत नाही असा प्रश्न विचारायला लागेल. कारण केवळ आत्मतत्व एका बाजूला आहे आणि त्याच्या बदल्यात विरुद्ध दिशेनं सगळंच्या सगळं करोडो गोष्टी या अनात्मच आहेत. अनात्म अशा अर्थानं की त्या विनाशी आहेत, कधी ना कधीतरी नष्ट होणारे आहेत, क्षणभंगूर आहेत आणि नुसत्या विनाशी नाहीत तर त्या बदलणाऱ्या सुद्धा आहेत. त्या सगळ्या अनात्म गोष्टींचा जो पसारा ज्याला आपण चिकटून राहिलेलो आहोत, ज्याला आपण खरं संसार सुख म्हणतोय, ते विनाशी असून त्याला बाजूला सारून एकमेव ईश्वरीय तत्वाची ओढ मनाला लागणं म्हणजे मनामध्ये आत्मानात्मविवेक निर्माण करणं.
भगवद्गीता अध्याय 2 मध्ये गीतेचा जन्म या विवेकाने सुरू झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अर्जुनानं अध्याय 2 7व्या श्लोकामध्ये भगवंतांना असं विचारलं की माझं मन आता मोहामध्ये पडलेलं आहे, कर्तव्य भ्रष्ट झालेलं आहे, मला नेमकं काय करू हे समजत नाहीये, तर मला जे श्रेयस्कर असेल ते आपण मला तुम्ही सांगावं. माझ्या आत्म्याला कल्याणकारक असं जे असेल, ज्याला श्रेयस असं म्हटलं जातं, ते काय आहे ते तुम्ही मला सांगावं. कठोपनिषदामध्ये श्रेयस आणि प्रेयस या ज्या 2 गोष्टी असतात त्याच्याबद्दल यमराज नचिकेताला असं म्हणतात की जगामध्ये मनुष्यासमोर 2 ऑप्शन्स असतात, श्रेयस गोष्टी आणि प्रेयस. प्रेयस म्हणजे तात्कालिक सुख समाधान जे मिळतं, मग त्याचा दूरगामी परिणाम काही असू दे, परंतु आत्ता मला सुख मिळतंय ना, मग झालं तर. हे ह्या सगळ्या प्रिय असणाऱ्या प्रेयस गोष्टी. आणि श्रेयस या गोष्टी अशा असतात की ज्यामध्ये केवळ तात्कालिक सुखाचा विचार न करता हे न्यायपूर्ण आहे का, हे योग्य आहे का, हे केल्यानं भले त्यामध्ये कष्ट असतील, परंतु ते केल्यानं माझ्या आत्म्याला खरं समाधान मिळेल का, या गोष्टींचा विचार श्रेयस गोष्टींमध्ये केला जातो. आणि त्यामुळेच अर्जुनानं भगवंतांना जो प्रश्न विचारला तो मोठा विलक्षण आहे. त्यानं असं नाही विचारलं की भगवंता मला या युद्धामध्ये जय मिळेल का, हा, किंवा जय मिळाला तर मला किती वैभव मिळेल, काय काय मला मिळेल. या सगळ्या गोष्टी या प्रेयस गोष्टी आहेत. ते न विचारता तो ज्या संकटामध्ये सापडलेला होता की एकीकडे त्याचा स्वतःचा स्वधर्म, क्षत्रियांचा जो स्वधर्म आहे की अन्यायाविरुद्ध लढणं, हा एकीकडे त्याचे जे कर्तव्य होतं ते कर्तव्य, आणि दुसरीकडे जर मी युद्ध केलं तर गुरु हत्येचं पाप मला लागेल अशा विचारामध्ये होता. आणि युद्ध करून माझ्या आत्म्याचं कल्याण त्यानं होईल की नाही ही चिंता त्याला पडलेली होती. तो त्याचा श्रेयस कॅटेगरीतला प्रश्न होता. त्याला ही चिंता पडली नाही की युद्ध केल्यानं मला काय मिळेल, किती मिळेल, हा प्रश्न त्यानं विचारला नाही. त्यानं आत्म्याला श्रेयस्कर जे आहे ते विचारलं. हा त्याचा विवेक होता, आत्मानात्म विवेक. आणि त्यामुळेच त्याच्या या श्रेयस प्रश्नामुळेच खरं म्हणजे भगवद्गीतेला आरंभ झाला. कारण त्यानं जर नुसतं तात्कालिक सुखाचं प्रश्न विचारला असता तर काहीतरी उत्तर देऊन भगवंतांनी तो प्रश्न तिथेच थांबवला असता आणि पुढे गीतेचा जन्म झालाच नसता. परंतु अर्जुन हा अत्यंत विवेकी होता. तो जो ज्या भावनिक आंदोलनांमध्ये अडकलेला होता त्यातून केवळ त्याला बाहेर पडायचं नव्हतं, तर अशा दृष्टीनं त्याला उत्तर हवं होतं की ज्यामुळे त्याच्या आत्म्याचं कल्याण होईल. आणि भगवंतांनी त्यांना स्पष्टपणे युद्ध करण्याचा तुझा स्वधर्म आहे, आणि नुसता स्वधर्म नाही तर बऱ्याच वेळा शत्रू पक्षाला सांगून झालं, विनवण्या करून झालं की आम्हाला युद्ध नको, आपण तह करूया. परंतु जेव्हा समोरची व्यक्ती आडमुठेपणा करत असेल, अन्याय करत असेल, सांगूनही ऐकत नसेल, तर मात्र स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि लोककल्याणासाठी हे युद्ध करणं भाग आहे हे भगवंतांनी त्यांना समजावून सांगितलं. आणि त्याच्यातच वरवर दिसायला युद्ध हे जरी हिंसक कृत्य असलं तरी कर्माच्या केवळ बाह्य रूपाकडे बघून चालत नाही. काही वेळेला जरी ते बाह्य रूप हिंसक वाटत असलं तरी सुद्धा त्या पाठीमागचा विचार, त्या पाठीमागची भावना, प्रेरणा तो योग्य आहे की अयोग्य आहे, नीती धर्मानी ते बरोबर आहे का, या सगळ्या दृष्टीनं त्याचा विचार करून मगच निर्णय घ्यावा लागतो.
तर असं हे श्रेयस आणि प्रेयस हे जे दोन निकष आहेत, त्या निकषांपैकी श्रेयसाकडे ज्याची वाटचाल चालू होते तो आहे आत्मानात्मविवेक. तर हा विवेक हा अध्यात्मामध्ये अत्यंत महत्वाचा समजला जातो. याच्यावरूनच एक कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. श्रीमद भागवत पुराणामध्ये ऋषभ अवताराची कथा आलेली आहे. ऋषभ अवतार, राजा नाभीचा पुत्र ऋषभदेव हे ज्ञानाचे अवतार मानले जातात. आता अपरोक्ष अनुभूती हा कशावर ग्रंथ आहे, तर परमेश्वर प्राप्तीचे जे 4 प्रमुख मार्ग सांगितले जातात, म्हणजे भक्ती मार्ग, निष्काम कर्मयोग, ज्ञान मार्ग आणि ध्यानधारणा मार्ग. यापैकी ज्ञान योगाच्या माध्यमातून अपरोक्षानुभूती कशी प्राप्त करायची याचं विवेचन या अपरोक्षानुभूती मध्ये आलेलं आहे. त्यामुळे ज्ञानाचे जे अवतार ऋषभदेव त्यांची कथा मी तुम्हाला सांगत आहे. भगवंतांनी प्रत्यक्ष असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष भगवंतांनी ऋषभदेवांच्या रूपानं हा अवतार घेतलेला आहे आणि लोकांना ज्ञान योगाची महती समजावून सांगावी यासाठी त्यांनी तो अवतार घेतलेला आहे. नाभीचा पुत्र ऋषभदेव. ऋषभचा अर्थ काय होतो? सर्वश्रेष्ठ. मानवी जीवन हे केवळ उपभोगांसाठी नसून मानवी जीवन हे केवळ उपभोगांसाठी नसून ते तपश्चर्येसाठी आहे, ते साधनेसाठी आहे, ते मनाची संयमन वृत्ती राखण्यासाठी आहे आणि त्याद्वारे मनुष्यानं जो हा अलौकिक असा दुर्मिळ असा मनुष्य जन्म मिळालेला आहे, त्याची जी मनुष्य जन्माची जी सार्थकता आहे ती म्हणजे ईश्वर प्राप्ती करून घेणं, ती त्यानं करून घ्यावी असं ज्ञानयोग आपल्याला सांगत असतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वरच वसलेला आहे हे जाणणं, त्याप्रमाणे वागणं आणि तपस्या करणं हे मानवांनी करायला हवं. ज्ञानी परमहंसांनी कसं वागावं हे ऋषभ देवांनी आपल्याला त्यांच्या वागणुकीतून समजावून सांगितलं. आता संन्यासी जनांच्या 4 प्रकार पडतात. एक एक पायरीने ते वर चढत जातात. पहिली पायरी आहे कुटीचक संन्यास. यामध्ये संन्यासी जेव्हा संन्यास ग्रहण करतो तेव्हा पहिल्यांदा तो एखाद्या कुटीमध्ये किंवा झोपडीमध्ये राहतो. बऱ्याच वेळेला त्याला घरातून सुद्धा अन्न येतं, परंतु त्यानंतर जेव्हा त्याचे त्या संन्यास योगामध्ये हळूहळू विकसन होतं तेव्हा मग बहुदक संन्यासची पायरी तो चढतो. म्हणजे आता तो त्या कुटीमध्ये राहणं तो बंद करतो. घरच्यांकडून अन्न घेणं, त्यांच्याशी संपर्क साधणं हे तो आता बंद करतो आणि आता तो पदयात्रेला, भ्रमण यात्रेला तो सुरुवात करतो. नंतर भिक्षा मागून तो त्याचा निर्वाह करतो. त्यानंतर येतो हंस संन्यासी. त्यामध्ये तो पूर्णपणे ध्यानामध्ये मग्न असतो. ईश्वराचं चिंतन, मनन, श्रवण, ग्रंथ वाचन यामध्ये तो मग्न राहतो. आणि शेवटची जी सर्वोच्च पायरी आहे ती आहे परमहंस पायरी. तर परमहंस संन्यासी कोण? तर जो स्वतः ज्यानं परमेश्वराची प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे असा आत्मज्ञानी म्हणजे परमहंस. ऋषभ अवतारामध्ये ऋषभ हे खरं म्हणजे एका समर्थपणे ते राज्यकारभार चालवत होते. अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रेमळ, जनतेच्या हिताचा विचार करणारे असे ते निष्काम वृत्तीने राज्य करत होते. त्यांना
100 पुत्र झाले. पहिल्या पुत्राचं नाव भरत. त्यांचा प्रभाव इतका काही विलक्षण होता की प्रत्यक्ष इंद्रदेवांना त्याचा मत्सर वाटू लागला आणि इंद्रदेवांनी वर्षा म्हणजे पाऊस पाडणं तिथे त्यांनी त्या राज्यामध्ये बंद करून टाकलं. ते समजल्यानंतर ऋषभदेव फक्त मनाशी हसले आणि त्यांच्या सामर्थ्यानं त्यांनी राज्यामध्ये वर्षा ऋतू आणला आणि त्यांनी पाऊस पाडला असं म्हटलं जातं. ज्येष्ठ पुत्र भरत होता. ते आपल्या पुत्रांना घेऊन ब्रह्मावर्तमध्ये ऋषींच्या सभेमध्ये गेले आणि त्यांनी लोकांना आपले गृहस्थाश्रमीमध्ये असतानाची कर्तव्य समजावून सांगितलं आणि संन्यास घेतल्यानंतर संन्यासीनं संन्यस्त वृत्तीनं कसं आदर्श उदाहरण लोकांसमोर ठेवलं पाहिजे हेही त्यांनी समजावून सांगितलं. त्यानंतर त्यांनी राज्यकारभाराचा त्याग केला. आपल्या ज्येष्ठ पुत्राकडे त्यांनी राज्यकारभार सोपवला आणि विरक्त वृत्तीने ते अरण्यामध्ये राहू लागले. त्यांची इतकी काही विरक्त वृत्ती होती की ते नुसते मौन धारण करून ते अरण्यामध्ये फिरत असत. समजा कोणी लोक काही भेटली तर त्यांच्याशी बोलण्याची वेळ येऊ नये म्हणून ते तोंडामध्ये दगडाचा छोटा खडा ठेवत असत असं सांगितलं जातं. ते काही जर लोकांनी दिलं, काही मिळालं खायला तरच ते खात असत. परंतु त्यांच्या मुखावर एक विलक्षण अशी प्रसन्नता होते आणि आत्मज्ञानाचं तेज त्यांच्या सर्वांगामध्ये विलसत होतं. अत्यंत प्रसन्न चित्तवृत्तीचा तो संन्यासी योगी होता. मग एके दिवशी वणव्यामध्ये त्यांनी स्वतःला स्वाधीन केलं. असे हे ज्ञानयोगाचे प्रवर्तक ऋषभ अवतार भगवत पुराणामध्ये त्याची कथा आलेली आहे. आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी हे सम्यक विवेक हा प्रत्येकाला यावाच लागतो. सम्यक याचा अर्थ काय होतो तर योग्य, परिपूर्ण असं योग्य ज्ञान असणं हे संन्यासी ज्ञान योगीला गरजेचं असतं. आता मंत्र 6. सदैव वासना त्यागः शमूयामिति शब्दितः निग्रहो बाह्यवृत्तीनां दम इत्यभिधीयते. शम म्हणजे काय तर शम म्हणजे सर्व वासनांचा त्याग करणं आणि दम म्हणजे काय तर दम म्हणजे इंद्रियांची बाह्य सुखाकडे जाणाऱ्या वृत्तींना आवर घालणं. मनाला पूर्वीचे भोग हे संस्कार रूपामध्ये साठून राहिलेले असतात. म्हणजे असं आहे की एक समजा ना की मोठं संस्कारांचं गेल्या कित्येक जन्मांचे संस्कार, उपभोगांचे, वासनांचे संस्कार, त्यांचा संचय आपल्या कारण शरीरामध्ये हा संचित केलेला असतो. तो जो पेटारा, ते जे कपाट आहे तेव्हा जन्म आपली सोबत करत असतं. सूक्ष्म रीतीनं वासनांचा संचय आपल्या मनामध्ये ऑलरेडी तिथे येऊन तो आलेलाच असतो. त्यामुळे कोणत्याही नवीन गोष्टी समोर दिसल्या की त्या हव्याशा वाटू लागतात, त्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न होते. बऱ्याच वेळेला आपल्या पूर्वीच्या संस्कारांमधून आपलं मन त्याकडे धावत असतं. त्यामुळे अत्यंत निग्रहाने, संयमपूर्वक त्या गोष्टींपासून होता होईल तेवढं अलिप्त राहणं हे योग्य असतं. आवश्यक योग्य तो उपभोग नेहमी मनुष्यानं घ्यायला हवाच, कारण शरीर धारणा त्याशिवाय होणार नाही. परंतु त्याच्या व्यतिरिक्त
आपलं मन जे अजून 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 हवं हवं असा जो आक्रोश चाललेला असतो तो थांबवणं अत्यंत गरजेचं असतं. असा शम आणि दम या ज्या दोन आवश्यक सद्गुण आहेत ते अत्यंत गरजेचे मानले जातात. ज्ञान योगामध्ये 4 साधन चातुष्टय जी सांगितलेली आहेत. पहिला आहे विवेक, आत्मानात्म विवेक आपण बघितलं. त्याच्या आधी आपण वैराग्य बघितलं. विवेक वैराग्य आता येतं षट संपत्ती. बर का, षट संपत्ती म्हणजे काय? 6 गुण. 6 गुण साधकामध्ये उतरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यातले पहिले झाले आपण बघितले शम आणि दम. त्याच्यावरनं मी तुम्हाला एक कथा सांगू इच्छिते. संत श्रेष्ठ लल्लेश्वरी, जन्म 1320, पांढरेठण काश्मीरमध्ये तिचा जन्म झाला. मृत्यू 1392, तिला लाल देत असं म्हटलं जातं. आता या अनुषंगाने मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की मी लल्लेश्वरीच्या जीवनावर एक कादंबरी लिहिलेली आहे जी लोकवाङ्मय गृहप्रकाशनने प्रसिद्ध केली असून तिला 3 पुरस्कार प्राप्त झालेली आहेत. तिचं त्या कादंबरीचं नाव लल्ला असं आहे आणि ती ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. जन्म 1320 साली तिचा झाला. 12व्या वर्षी तिचं लग्न झालं, परंतु सासरी तिचा अनन्वित छळ झाला. सासू आणि नवरा तिला प्रचंड तिची मारझोड करत असत. परंतु लहानपणापासूनच बर का, अगदी लहानपणापासून लल्ला ही शिवभक्त होती. सिद्ध श्रीकंठ हे त्यांच्या माहेरच्या घराचे गुरु होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा थोडाफार परमेश्वराच्या बाबतीतला अभ्यास किंवा अध्यात्म हे तिचं शिकून झालेलं होतं. त्यांच्याचमुळे सतत परमेश्वराचं नामस्मरण करण्याची तिला सवय लागलेली होती. तिच्या मनातल्या मनामध्ये सतत मंत्रजप चालू असे. लल्लाचा जरी अनन्वित छळ होत असला तरी सुद्धा ती शांत मनानं मुकाट्यानं तो सगळा छळ सहन करत असे. रोज ती नदीवर कपडे धुवायला जात असे आणि तिथे कपडे धुवून झाले की समोरच्या तीरावर शिवमंदिर होतं. बर का, एक छोटस शिवमंदिर होतं. तिथे ती जाऊन थोडा वेळ का होईना ध्यान धारणा तिथे जाऊन करत असे. तिचं मन त्याने शांत होत असे. मनाला तिच्या जरा उभारी येत असे. मग थोडा वेळ का होईना नामस्मरण करून ती परत पोहत पोहत अलीकडच्या तीरावर येई आणि पुन्हा संसाराच्या कामामध्ये ती स्वतःला जुंपून घेत असे. जेव्हा तिच्या नवऱ्याला हे कळलं की काही थोड्याशा वेळासाठी ती समोर शिवमंदिरात जाते, तेव्हा झालं याच डोकं फिरलं. अतिशय संताप आला. ही अशी कशी काय समोर जाते? त्याला अजिबात चैन पडेना आणि मग त्यानं हातामध्ये एक भली मोठी काठी घेतली आणि कसलाही विचार न करता संतापाच्या भरात लल्ला जेव्हा समोरनं ह्या तीरावर आली तेव्हा काही तिला प्रश्न न विचारता, तिच्याकडनं उत्तर न मागता त्यानं तिला काठीनं बेदम मारायला सुरुवात केली. बाकीचे आजूबाजूला लोक होते त्याचा सुद्धा त्यानं विचार केला नाही. आता लल्लाला ही मारझोड काही नवीन नव्हती. बरं, लोकांसमोर मारतोय म्हणून सुद्धा तिला काही राग आला नाही. तो तिला मारत राहिला. झालं काय की मारता मारता त्याची काठी तिच्या डोक्यावर असलेल्या पाण्याच्या घड्याला लागली. त्याबरोबर तो मातीचा घडा फुटला. परंतु
मातीचा घडा फुटला खरा, परंतु त्या घड्यातलं पाणी खाली न येता, बर का, त्या घड्यातलं पाणी खाली न येता बर्फ बनून तिच्या मस्तकी जमा झालं. हे जे विलक्षण त्याच्या डोळ्यासमोर घडलं, त्यानं तो क्षणभर तिला मारायचंच विसरून गेला. आणि त्या क्षणी, बर का, त्या क्षणी ती काय तिच्या मनानं एकदम घेतलं, ती त्या क्षणी तिनं परत नदीमध्ये तिनं उडी मारली आणि पोहत पोहत कुणाला काही कळायच्या आतच ती पलीकडच्या तीरावर गेली आणि तिनं सर्वांनाच ओरडून सांगितलं, आता मी पुन्हा संसारामध्ये परत येणार नाही. जवळजवळ तेव्हा ती 26 वर्षाची होती. 14 वर्ष तिनं मारझोड सहन करण्यात, कष्ट सहन करण्यात, त्यामध्ये संसारामध्ये घालवली होती. मग असं काय झालं की त्या क्षणी तिनं संसाराचा त्याग केला? तर मला असं वाटतं की असे काही ना काही चमत्कार संतांच्या बाबतीत नेहमी सांगितले जातात. तसाच हा चमत्कार तिच्या नवऱ्याच्या समोर घडला. त्या पाण्याचा बर्फ जमला आणि तो तिच्या मस्तकावर खिळून तसाच तिथे बर्फ जमून जमा झाला. मला असं वाटतं की असा एक क्रांतिकारी निर्णायक क्षण तिच्या वाट्याला तो आला, त्याचं ते प्रतीक आहे. त्या निर्णायक क्षणी तिनं घराचा, संसाराचा त्याग केला आणि ती पलीकडच्या तीरावर गेली. त्यानंतर अख्खं आयुष्य तिनं भ्रमण यात्रा करण्यात तिनं घालवलं. लोकांना तिनं उपदेश केला. समाज प्रबोधनाचं विलक्षण कार्य तिनं केलं. तिच्या अभंग रचनांना वख्ख असं म्हटलं जातं. काश्मीरमधील ती प्रसिद्ध संत कवयित्री मानली जाते. मंत्र 7 मध्ये आचार्य असं म्हणतात की शम दम आपण बघून झालं. आता दुसरे 2 त्यांनी घेतलेले आहेत सद्गुण. ते म्हणजे उपरती, म्हणजे विषय उपभोगांपासून पाठ फिरवणं, त्याचा संपूर्णपणे त्याग करणं. आणि तितिक्षा म्हणजे सर्व दुःख संकट जरी आली तरी ती शांत मनानं, स्थितप्रज्ञ वृत्तीनं ती सहन करणं. आता शम दम यामध्ये सुद्धा आपण वासनांचा जे वासना जे अंगावर कोसळत असतात त्याचा त्याग करणं, असा त्याचा अर्थ आपण बघितला. आणि उपरतीचा सुद्धा तोच अर्थ सांगितलेला आहे. मग यांच्यामध्ये फरक काय? तर शम आणि दम हे जे सद्गुण आहेत त्यामध्ये साधकाला मनातून प्रयत्न करावा लागतो, कष्ट करावे लागतात, ते त्याला प्रयत्नपूर्वक ते प्राप्त होतात. परंतु उपरतीच्या जेव्हा तो स्तरावर जातो तेव्हा हा सगळा त्याग अत्यंत सहज वृत्तीनं त्याच्या हातून घडायला लागतो. मंत्र 8व्या मध्ये त्यांनी अजून 2 सांगितले. षट संपत्ती. पहिल्या 6 मध्ये काय सांगितलं? शमदम. 7व्या मध्ये उपरती आणि तितिक्षा. आणि आता 8व्या मंत्रामध्ये श्रद्धा आणि समाधान. अशा प्रकारे षट संपत्ती यासाठी 3 मंत्र त्यांनी घेतलेले आहेत. मंत्र 8व्या मध्ये श्रद्धा हा सद्गुण सांगितला. श्रद्धा म्हणजे कुणावर श्रद्धा? तर आपल्या सद्गुरूंवर ही मनापासून श्रद्धा ठेवणं आणि वेदांवर संपूर्ण श्रद्धा ठेवणं. आणि समाधान म्हणजे काय? तर केवळ परमेश्वर तत्वावरच एकाग्र चित्तपणे त्याचं चिंतन करणं, त्याचं ध्यानधारणा करणं म्हणजे समाधान होय. आता श्रद्धा याबद्दल छांदोग्य उपनिषदामध्ये एक अतिशय सुंदर वाक्य आलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगते.
छांदोग्य उपनिषदामध्ये श्रद्धेबद्दल असं म्हटलंय की साधकाकडे श्रद्धा असायलाच हवी, परंतु ती केवळ अंधश्रद्धा असता कामा नये, तर ती चिंतनशील हवी, विचारपूर्वक हवी, त्याला विचारांचा पाया हवा, अशी ती श्रद्धा हवी. आता गुरूंवर निस्सीम भक्ती किंवा गुरुसेवा केल्यानं सुद्धा मनुष्याला परमेश्वर प्राप्ती होते. यासाठी आपण एक कथा बघूया. आद्य शंकराचार्यांचे शिष्य तोटकाचार्य यांची कथा आपण बघूया. आद्य शंकराचार्य शृंगेरी मठामध्ये राहत असताना त्यांनी, आपल्याला माहितीच आहे, भारतामध्ये 4 दिशांना 4 मठांची त्यांनी स्थापना केली. पहिला मठ हा शृंगेरी मठ आहे. ते जेव्हा शृंगेरी मठामध्ये राहत असताना आनंदगिरी नावाचा एक युवक त्यांच्याकडे आला आणि त्यांना भेटून गेला आणि म्हणाला की मला आपला शिष्य करून घ्यावं अशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करतोय. तेव्हा बर ठीक आहे, आचार्य म्हणाले, तुला काय काय येतं ते सांग बरं. नाही, मला म्हणजे मी वेद पठण केलेलं आहे, नंतर मी त्याचा अभ्यास केलेला आहे, परंतु खरं सांगायचं म्हणजे मला त्यातलं काहीही कळत नाही. त्यानं अत्यंत प्रामाणिकपणे त्यांना उत्तर दिलं. बर, मग तू अजून काय काय करू शकशील इथे राहिल्यावर. तेव्हा तो म्हणाला, मला तुमची मनापासून सेवा करायची आहे, माझी अशी मनापासून इच्छा आहे. मग सेवा केल्यानं काय होईल, आचार्यांनी विचारलं. गुरुसेवा केल्यानं सुद्धा बर का, मनापासून श्रद्धेनं विश्वासानं जर गुरुवर नितांत आदरयुक्त प्रेम करून जर त्यांची सेवा केली तर त्या गुरुसेवेमुळं मोक्षप्राप्ती होते असं मी ऐकलेलं आहे. त्याच्या त्या उत्तरानं आचार्य हसून म्हणाले, अरे वा, बरंच काही कळतं की तुला. ठीक आहे, तू इथे राहू शकतोस. मग काय, आनंदगिरीला अतिशय आनंद झाला आणि त्यानं मनापासनं आचार्यांची सेवा करायला सुरुवात केली. त्यांच्या मागे 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 तो घोटाळत असे. त्यांना काय हवं काय नको हे तो बरोबर जाणत असे आणि त्याप्रमाणे त्यांना त्या त्या गोष्टी तो देत असे. अत्यंत निरलस मनानं त्यानं त्यांची सेवा करायला सुरुवात केली बर का. आणि मग एके दिवशी झालं काय की त्यांची जी ज्ञानकुटी होती तिथे ते अनेक शिष्य त्यांच्याकडून शिक्षण घेण्यासाठी जमत असत. तसे अनेक शिष्य त्यांच्या ठराविक वेळेला त्या कुटीमध्ये येऊन पोचले. आद्य शंकराचार्य सुद्धा तिथे गेले, परंतु तरी सुद्धा ते त्यांचा पाठ सुरू करायला काही सुरुवात करेनात. बराच वेळ झाला. पद्मपादाचार्य त्यांचे जे शिष्य होते ते चुळबुळ करू लागले आणि म्हणाले, आचार्य आता सगळे जमलेत तर आपण कृपया पाठाला सुरुवात करावी. तेव्हा आचार्य म्हणाले, हो हो करतोच आहे, अरे पण माझा आनंदगिरी अजून आला नाही म्हणून मी थांबलोय. त्यांच्या त्या उत्तरावर पद्मपादांना थोडासा राग आला. म्हणजे तो आनंदगिरी साधी सेवा करणारा, त्याला काही कळतं तरी का, नुसता बसतो ऐकायला सगळं पण काही सुद्धा कळत नाही, त्याच्यासाठी गुरुदेव थांबतायत. पद्मपादाचार्यांना आलेला राग आचार्यांनी ओळखला आणि मनात ते म्हणाले, हा, आपल्या ज्ञानाचा कुणाला तरी गर्व झालेला दिसतोय. पण ते काही बोलले नाहीत. तेवढ्यात आनंदगिरी धावत धावत कुटीमध्ये आला
त्याला बघून आचार्यांनी काहीतरी मनाशी ठरवलं आणि ते म्हणाले की आज मी पाठ घेत नाही, माझ्याऐवजी तू घे. बर का, माझ्याऐवजी तू पाठ घे. आनंदगिरी तर बिचारा अगदी गोंधळून गेला. तो म्हणाला, गुरुदेव मला काही सुद्धा येत नाही, मला काही सुद्धा लक्षात राहत नाही, काही सुद्धा समजत नाही, मी कसं काय या मुलांना मी काही शिकवू शकेन. नाही, तू त्याची काळजी करू नकोस, तुला सगळं येईल, हा माझा तुला आशीर्वाद आहे. आणि खरोखर खरोखर गुरुकृपा म्हणजे काय असते ते त्या दिवशी सगळ्यांना कळलं बर का. कारण त्यानं आनंदगिरीनं अस्खलित संस्कृत मध्ये तो पाठ त्या दिवशी घेतला. इतकंच नाही तर तोटक या त्यांच्या छंदामध्ये त्यानं काही मंत्र रचून सांगितले आणि म्हणून त्याचं नाव तोटकाचार्य असं ठेवण्यात आलं. पद्मपादाचार्यांना समजून चुकलं की आचार्यांनी ही जी गुरुकृपा केलेली आहे त्यांच्या आशीर्वादानं हे सगळं घडलेलं आहे आणि त्याला त्याचा ज्या ज्ञानाबद्दल गर्व होता तो त्याचा क्षणार्धात विरून गेला. मंत्र 9. संसार बंध निर्मुक्ती कथम मे स्यात कदा विदे इति या सुदृढा बुद्धी वक्तव्या सामुमुक्षता. मुमुक्षुता पहिले 3 आपण बघितले. काय? विवेक, वैराग्य, षट संपत्ती म्हणजे काय? 6 गुण ते आपण बघितले. शम, दम, उपरती, समाधान, तितिक्षा वगैरे. आता 4था गुण जो आहे तो आहे मुमुक्षता. मुमुक्षता म्हणजे काय? तर साधक ईश्वर प्रेमाच्या ओढीनं त्या रस्त्यावरनं तो चालू लागलेला आहे आणि त्याच्यावर तो चालत असताना हळूहळू संसारातील अनित्यता, त्यातील दुःखांना त्यानं जाणलेला आहे. हा अनित्य आहे, विनाशी आहे, क्षणभंगूर आहे. इथे जे जे काही प्राप्त होतं ते क्षणभंगूर असतं, बदलणारं असतं. हे त्याच्या आता लक्षात येऊन त्याला आता ईश्वर भक्तीची ओढ निर्माण लागली. ईश्वर प्राप्तीची ओढ, आस त्याच्या मनामध्ये लागली. अशा त्याच्या अवस्थेला मुमुक्षुता असं म्हटलं जातं. या 4 गोष्टी जेव्हा साधकाच्या मनामध्ये पूर्णत्वानं किंवा निदान त्या दिशेनं जेव्हा तो मार्गक्रमण करायला लागतो तेव्हा ती साधन चातुर्य त्याचं पूर्ण झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तरच तो वेदांतामधील ज्ञान योगासाठी किंवा अपरोक्ष अनुभूतीसाठी आता साधक सज्ज झालेला आहे असं मानायला हरकत नसते. परंतु पूर्णपणे ते आपल्याला सगळ्या प्रकारे परिपूर्णपणे ते गुण आपल्यात येतील तेव्हाच मी ते सगळं करीन अशी वाट बघत न बसता आपण आपल्यामध्ये आत्मोन्नती विकसनाचा प्रयत्न करत ती वाटचाल आपण चालतच राहायचे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच मंत्र 10 मध्ये असं म्हटलंय की ज्या साधकाजवळ या साधनांचा पाया आहे त्यांनी आत्मज्ञानासाठी ध्यास घ्यावा, कारण त्याचं मन हळूहळू पूर्णपणे शांत होऊ लागतं. मंत्र 10 मध्ये म्हटलंय, उक्त साधन युक्तेन विचारहा पुरुषेणही कर्तव्यो ज्ञान सिद्धार्थ आत्मना शुभम इच्छिता. आता मंत्र 11. मंत्र 11 मध्ये आचार्य असं म्हणतात,
नोत्पद्यते विना ज्ञानम विचारेना अन्य साधने यथा पदार्थ भानम ही प्रकाशेन विना क्वचित. म्हणजे काय? आचार्य आपल्याला समजावून सांगतायत की आत्मज्ञान किंवा अपरोक्ष अनुभूती, प्रत्यक्ष परमेश्वराची प्रत्यक्ष अनुभूती ही केवळ विचारानेच होऊ शकते. ज्ञान योगानेच हे आपल्याला प्राप्त करता येतं. त्याचं कारण असं आहे की आपल्यामध्ये अज्ञानाचा पडदा आहे, नाही का? कोणतं अज्ञान? अज्ञान हे की मी म्हणजे शरीर आणि मन एवढंच फक्त आहे. माझ्यातील ईश्वरीय तत्वाची मला जाणीव नाही, हे माझं अज्ञान आहे. त्यामुळे जे अज्ञान जेव्हा असतं ते केवळ आणि केवळ ज्ञान योगानच तो अज्ञानाचा पडदा दूर केला जाऊ शकतो. आत्मतत्वाचा स्वयं तेजस्वी प्रकाश जोपर्यंत मनुष्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपल्यातील ईश्वरीय तत्वाचा लखलखता प्रकाश हा आपल्याला जाणवत नाही. हे कसं काय घडतं असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा विवेक चूडामणीमध्ये हे सुद्धा आचार्यांनी समजावून सांगितलेलं आहे. ते म्हणतात की तलावातील पाण्यापासूनच शेवाळ निर्माण होतं, नाही का? तलावातील पाण्यापासूनच शेवाळ निर्माण होतं, परंतु ज्या पाण्यापासून हे शेवाळ निर्माण झालंय ते शेवाळच त्या पाण्याला झाकून टाकतं. त्याचप्रमाणे आपल्यातील ईश्वरीय आत्मतत्वापासूनच आपला जीव म्हणजेच अहंकार रूपी जीव निर्माण झालेला असला तरी जो निर्माण झालाय तो अहंकार रूपी जीव आता ज्याच्यापासून तो निर्माण झालाय त्या ईश्वरीय तत्वाला पूर्णपणे तो झाकून टाकतो. हाच तो अज्ञानाचा पडदा. तो जोपर्यंत ज्ञानानं तो पूर्णपणे दूर होत नाही तोपर्यंत आतील ईश्वरीय तेजाचं लखलखत दर्शन आपल्याला होऊ शकत नाही. अपरोक्ष अनुभूती भाग 2 याची सांगता मी आता आद्य शंकराचार्यांच्या एका छोट्याशा कथेनं करत आहे. आदिगुरु शंकराचार्य ते 5व्या वर्षी बर का, वयाच्या 5व्या वर्षी गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले. परंतु त्यांची अलौकिक अशी बुद्धिमत्ता, त्या बुद्धिमत्तेचं तेज, त्याचं सामर्थ्यानं त्यांनी 2 वर्षामध्येच सगळं ज्ञान ग्रहण केलं आणि त्यांच्या गुरुंनी त्यांना आचार्य ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केलं. आणि 7 वर्षाचा हा छोटा बालक आचार्य बर का, 7 वर्षाचा हा छोटा बालक आचार्य सन्मानानं गुरुकुलातून घरी परत आला. त्यांची एवढी तेजस्वी अशी मुद्रा होती की असं म्हटलं जातं की त्या बालकाकडे बघून लोक अत्यंत आदरानं त्यांना नमन करत असत. आणि एवढंच नाही तर वृद्ध मंडळी सुद्धा इतकी त्यांच्या तेजानं एवढी काही दिपून जात असत की ते त्यांच्या पुढे नतमस्तक होत आदरानं त्यांना नमस्कार करत असत. अत्यंत मधुर अशी वाणी, सुसंस्कृतपणाचं सामर्थ्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असे. एकदा झालं काय, ते घरी आलेले होते. ते घरच्या अंगणामध्येच मुलांचं त्यांना ते शिकवत असत बर का. घरामध्ये
त्यांची माता होती. वडिलांचं निधन आचार्य 3 वर्षाचे असतानाच झालेलं होतं. त्यामुळे घरामध्ये केवळ त्यांची माता तिथे होती. मातेला त्यांचं ते तेजस्वी रूप बघून, त्यांची कीर्ती ऐकून अतिशय मनातून आनंद होत असे. ती अत्यंत व्रतस्थ, व्रतवैकल्य करणारी अशी साध्वी स्त्री होती बर का. एके दिवशी ती पूर्णा नदीवर आर्यांबा त्यांची माता स्नान करण्यासाठी म्हणून गेली. तेव्हा त्यांची ती उन्ह येऊ लागली ती, आणि त्यांचं आता वय झालं होतं. त्यामुळे त्या उन्हाच्या तिरपीनं त्या तिथेच वाटेतच बेशुद्ध होऊन पडल्या. इकडे बराच वेळ झाला तरी आपली माता परत आली नाही. आदी शंकराचार्यांना काळजी वाटली आणि ते तिला शोधायला त्या पायवाटेवरून निघाले, तर त्यांना त्यांची माता बेशुद्धावस्थेत दिसली. अतिशय घाबरले. आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं, नंतर वैद्यांना बोलवलं, सगळं त्यांच्यावर औषधोपचार केले. त्या तात्पुरती त्यांना ती बेशुद्धी आलेली होती, त्या शुद्धीवर आल्या. तेव्हा आचार्य म्हणाले, अगं माते, आता तुला पूर्वीसारखं पूर्णा नदीवर जाऊन हे सगळं करण्याची आता काही गरज नाही असं मला वाटतं, कारण वयामुळे तुला आता ते झेपत नाहीसं झालेलं आहे. तेव्हा आर्यांबा हसून म्हणाली, अरे माझं इतक्या वर्षांचा जो माझा नेम आहे तो मी कसं काय मोडू सांग बरं बाळा. तिचं ते उत्तर ऐकल्यावर ते काही बोलले नाही, पण ते तिला एवढंच म्हणाले, मी आलोच बर का. आणि मग ते पूर्णा नदीच्या काठावर गेले. पूर्णा नदीला त्यांनी अतिशय मनापासून कळवळून त्यांनी प्रार्थना केली की माते ग, माझी माता आता वृद्ध झालीये, थकलीये, तिला रोजच्या रोज एवढ्या लांब तुझ्या काठावर येणं जमत नाहीये. तू कृपया तुझा मी माझ्या अंगठ्यानी पायवाटेनी रेखून देतो मार्ग, त्या मार्गावरून कृपया तू आमच्या घरावरनं तू येशील का. अशा त्यांनी मनापासून मातेला म्हणजे पूर्णा मातेला त्यांनी विनंती केली. आणि काय आश्चर्य, थोड्याच वेळामध्ये पूर्णा नदीचा एक छोटासा प्रवाह त्यांच्या घरावरून व्हायला सुरुवात झाली. तर असे हे विलक्षण योग सामर्थ्य असलेले प्रज्ञान घन निष्काम वृत्तीचे, संन्यस्त वृत्तीचे आदी शंकराचार्य, त्यांना नमन करून मी अपरोक्ष अनुभूती या त्यांच्या ग्रंथाचा भाग 2 इथे समाप्त करत आहे. एपिसोडची सांगता जरी मी करत असले तरी सुद्धा त्याचे पुढचे भाग घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. कृपया तुम्हा सगळ्यांना मी मनापासून विनंती करते की YouTube वरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला कृपया तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. श्रीमं गणाधिपतये नमः. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.